आज नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्या स्त्रीवर्गाला पडलेला रोजचा प्रश्न आहे. पण मंडळी, आपल्या आजी पणजींनी खूप साऱ्या पारंपरिक पदार्थांचा वारसा आपल्याला दिलेला आहे. मग अशीच एक पारंपरिक आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आज आपण बघूयात. ती म्हणजे तांदळाची उकड. सगळ्यात आधी 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. यामध्ये 2 ग्लास ताक घालून मिश्रण छान असं गुठळ्या मोडून एकजीव करून घ्यायचं. आता पॅनमध्ये तेल गरम करायचं. यामध्ये घालायची मोहरी, जिरे आणि हिंग. छान चुरचुरीत फोडणी बसली की यामध्ये घालायचं बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. छान परतून घ्यायचं आणि मग घालायची थोडीशी हळद. हळदीमुळे सुंदर रंग आपल्या उकडीला येतो. आता तयार केलेलं तांदळाचं पीठ आणि ताकाचं मिश्रण यामध्ये घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालून मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहायचं. 3 ते 4 मिनिटातच हे सगळं मिश्रण छान असं आळून येतं. दाटसर मिश्रण झालं की यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची. आता एक चुरचुरीत फोडणी आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी साजूक तूप गरम करायचं आणि त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा आणि लाल मिरचीची पूड घालायची. आता गरमागरम उकड प्लेटमध्ये घ्यायची आणि त्यावर मस्त ही चुरचुरीत फोडणी घालायची. वरून थोडीशी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालून गार्निश करायचं. मस्त पौष्टिक आणि चविष्ट तांदळाची उकड तयार. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि एन्जॉय करा.